गिवन बाय दिस पर्सन, दैट इज हर्षे एंड चेज. ठीक है. सो बिफोर मूविंग इनटू योर एक्सपेरिमेंट, ठीक आहे, वी विल फर्स्ट सी अ फ्यू थिंग्स. ठीक आहे. मी माझी व्हाईट स्क्रीन शेअर करतो. ठीक आहे. थोडे आपण कॅरेक्टर्स बघू पहिल्यांदा या एक्सपेरिमेंट नक्की काय आहे. नाहीतर मी तुम्हाला डायरेक्ट जर एक्सपेरिमेंट दाखवला तर मग परत चक्कर येईल तुम्हाला. ठीक आहे. सो कॅन यू सी माय स्क्रीन? व्हाईट स्क्रीन दिसते का मला बघून सांगा आता. दिसते व्हाईट स्क्रीन? हो सर. हो सर. So the experiment is Hershey and Chase experiment. Hershey and Chase experiment. So in this experiment, he is going to use two things. Okay. First, he will use a bacteriophage, that is T2 bacteriophage. आता पहिला पॉइंट आहे की बॅक्टेरियोफाज म्हणजे काय. ठीक आहे. सो दीज आर दोज व्हायरसेस, ठीक आहे, विच फीड ऑन बॅक्टेरिया. जे बॅक्टेरिया इन्फेक्ट करतात ते जे व्हायरसेस आहेत ना, ते सगळे बॅक्टेरियोफाज. त्यातला आपण एक घेतोय T2 बॅक्टेरियोफाज. ठीक आहे. आणि हर्षे अँड चेज यूज दिस T2 bacteriophage to infect a bacteria called as Escherichia coli. तर ई कोलाय नावाच्या बॅक्टेरियाला तो इन्फेक्ट करणार आहे युझिंग युअर T2 bacteriophage. ठीक आहे. आता फाज जर असेल, व्हायरस जर असतील, तर ह्यांना लागतो लिव्हिंग होस्ट, एक लिव्हिंग सेल पाहिजे त्यामध्ये ते ग्रो करणार आहेत. तर ह्या केसमध्ये लिव्हिंग सेल कोण आहे तर ई कोलाय आहे, बॅक्टेरियम आहे. ठीक आहे. तर ह्या बॅक्टेरियामध्ये तो ग्रो होणार आहे. पण आता ई कोलाय ग्रो करायचं असेल तर ह्याला मीडियम पाहिजे. ठीक आहे. सो ई कोलाय, द बॅक्टेरिया इज ग्रोन ऑन अ मीडियम. ठीक आहे. इन विच यू आर गोइंग टू यूज टू डिफरंट कॉम्पोनेंट्स. ठीक आहे. आता दोन कॉम्पोनेंट्स असे यूज करायचे की जे तुम्हाला रेडिओ ऍक्टिव्हिटी हेल्प होणार आहेत. तर तुम्ही आयसोटोप यूज करणार आहात. ठीक आहे. सो इन वन मीडिया यू विल बी युजिंग P32, that is phosphorus with 32 atomic mass number, and second is with S35, sulfur with its atomic mass number 35. तर असे हे दोन आयसोटोप्स तुम्ही यूज करणार. ठीक आहे. तर मीडियामध्ये आपल्याला हा ई कोलाय ग्रो करायचा आहे. आता दुसरं लक्षात ठेवायचं काय की फॉस्फरसचं कॉन्ट्रीब्युशन कुठं आहे सेलमध्ये आणि सल्फरचं कॉन्ट्रीब्युशन कुठे सेलमध्ये. ठीक आहे. सो फॉस्फरस विल बी युज्ड व्हेन डीएनए इज गोइंग टू बी जनरेटेड. जेव्हा डीएनए मल्टिप्लाय होतो, ठीक आहे, तर त्याला फॉस्फोरिक ऍसिड लागतं. मग फॉस्फोरिक ऍसिड म्हणजे फॉस्फरस. ठीक आहे. सो फॉस्फरसचा रोल आहे डीएनए रेप्लिकेशन मध्ये. ठीक आहे. आणि सल्फरचा रोल आहे प्रोटीन सिंथेसिस मध्ये. ठीक आहे. ज्यावेळी प्रोटीन तयार करायचं आहे तर त्या प्रोटीन सिंथेसिस मध्ये तुम्हाला सल्फर लागतो. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? हो सर. ओके. नेक्स्ट थिंग is okay. Now when you see a structure of bacteriophage, ठीक आहे, तर बॅक्टेरियोफाज कसा असतो तर एक हेक्सागोनल त्याचा हेड आहे, त्याला म्हणतो आपण कॅप्सिड. ह्याच्या खाली ह्याचा नेक असतो किंवा कॉलर म्हणतो आपण त्याला, आणि इथे हे प्रोटीन्स आहेत सगळे. ठीक आहे. आणि त्यानंतर ह्याला असतो समथिंग कॉल्ड ॲज अ बेसल प्लेट. And from each corner you will get its legs, that is tail fibers. असा हा तुमचा थोडाफार बॅक्टेरियोफाज दिसतो. ठीक आहे. आणि या बॅक्टेरियोफाजला आतून, सो इन इट्स हेड, तर ह्याचा डीएनए प्रेझेंट आहे. ठीक आहे. तर असा असतो तुमचा बॅक्टेरियोफाज. आता ह्या बॅक्टेरियोफाज मध्ये आता हा जो बाहेरचा हेक्सागोनल स्ट्रक्चर आहे, हा जो कॅप्सिड आहे, हा तयार होतो प्रोटीन पासून. ठीक आहे. आणि हा डीएनए आहे, म्हणजे डीएनए मध्ये असणार आहे फॉस्फरस, आणि ह्या प्रोटीन मध्ये असणार आहे सल्फर. कळतंय? म्हणजे मीडिया मधला जो सल्फर आहे हा यूज होणार प्रोटीन बनवायला, आणि मीडिया मधला जो फॉस्फरस आहे तो यूज होणार आहे डीएनए बनवायला. इथपर्यंत काय क्लिअर आहे?
हो सर. हे लक्षात ठेवायचं, कारण ह्याच्यावरून तुमचं एक्सपेरिमेंट करणार आहे तुम्हाला. एक्झॅक्टली ह्याचा एक्सपेरिमेंट तुम्हाला अर्थ लागतच नाही लगेच. विसरून जायचं, एक्सपेरिमेंट आपल्याला काही संबंध नाही आहे. एक्झाम मध्ये क्वेश्चन काय येणार आहे की रेडिओ ऍक्टिव्हिटी कुठं आहे, एवढंच ओळखता आलं ना तुम्हाला तरी यू आर सफिशियंट, यू आर रेडी टू गो फॉर युअर एक्झाम्स. ठीक आहे. आता नेक्स्ट थिंग इज वी आर गोइंग टू सी ऍक्च्युअली एक्सपेरिमेंट काय होता. ठीक आहे. बरं, त्या अगोदर सांगतो तुम्हाला मी. आता हा जो बॅक्टेरियोफाज आहे हा ज्यावेळी ग्रो करतो एखाद्या बॅक्टेरियल सेलच्या आतमध्ये, सो कन्सिडर दिस ॲज युअर ई कोलाय. ई कोलाय बॅसिलस आहे, म्हणजे रॉड शेप आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये स्वतःचा डीएनए असणार आहे त्याचा. ठीक आहे. प्लस आता इथं काय आहे तर तुमचा हा तुमचा छोटासा बॅक्टेरियोफाज आहे तो इथं बसलाय. ठीक आहे. ह्याच्यामध्ये ह्याचा डीएनए आहे. ठीक आहे. आता थोडं जर मॅग्निफाय केलं मी, ठीक आहे, तर आता हा जो डीएनए आहे बॅक्टेरियोफाज मधला हा एंटर करणार आहे ह्या सेलमध्ये. ठीक आहे. सो लेट मी शो अनदर डायग्राम वेअर दिस हॅज एंटर्ड युअर बॅक्टेरियल सेल. ठीक आहे. तर हा तुमचा डीएनए घेऊ बॅक्टेरिया मधला. ठीक आहे. आणि थोडा ग्रीन कलरचा डीएनए दाखवतो मी, हा फाजचा डीएनए. ठीक आहे. हा त्यामध्ये इंटिग्रेट होतो. ठीक आहे. नंतर जसा हा बॅक्टेरियल सेल मल्टिप्लाय होईल 2 सेल्स मध्ये. ठीक आहे. तसंच ह्याचे डीएनए पण मल्टिप्लाय होतील. त्याबरोबरच जो फाज डीएनए आहे तो पण मल्टिप्लाय होतो. कळतंय? मग ज्यावेळी बॅक्टेरियल सेल मल्टिप्लाय होणार आहे त्यावेळी मल्टिप्लाय होत असताना बॅक्टेरियल सेलला न्यूट्रिशन लागणार. न्यूट्रिशन काय घेणार आहे तर ज्यावेळी तो डीएनए तयार करेल बॅक्टेरियाचा पण स्वतःचा डीएनए तयार करेल तेव्हा तो फॉस्फरस यूज करतो आणि आपण आपल्या मीडियामध्ये P32 टाकतो फॉस्फरस. ठीक आहे. तसंच ज्या वेळेला हेच जे तुमचे म्हणजे ज्यावेळी डीएनए सफिशियंट तयार होतो त्या बॅक्टेरियोफाजचा, ठीक आहे, मग तो एक्सप्रेस करायचा प्रयत्न करतो. म्हणजे काय, तो एक्सप्रेस करतो आणि प्रोटीन तयार करतो. म्हणजे ह्याच केस पुढे काय होणार आहे, ही सेल, अशी सेल आहे, तुमचा हा डीएनए आहे त्या बॅक्टेरियाचा, त्याच्या आतमध्ये तयार होणार आहे हा कॅप्सिड. ठीक आहे. तशी ही पण सेल आहे, हे बॅक्टेरियाचा डीएनए तर इथं कॅप्सिड तयार झाला. पण जो डीएनए आहे आपला बॅक्टेरियोफाजचा तो अजून बॅक्टेरियल सेल बरोबर अटॅच्ड आहे. हे असं दिसणार आहे. ठीक आहे. काही काळानंतर हे सेल फुटतात. ठीक आहे. सो बॅक्टेरियल सेल विल बस्ट. ठीक आहे. ही बॅक्टेरियल सेल बस्ट झाली की हा तुमची बॅक्टेरियल सेल, ह्याच्या आतमध्ये तुमचा तो डीएनए प्रेझेंट राहील. ठीक आहे. प्लस हा तुमचा फाजचा डीएनए पण इथं आतच आहे. फक्त जो कॅप्सिड आहे तो याच्यातून बाहेर पडेल. ठीक आहे. सो दिस इज युअर बेसिक कन्सेप्ट. हे बेसिक कन्सेप्ट आहे, ह्याच्यावर एकही क्वेश्चन येत नाही. क्वेश्चन येणार याच्या पुढे. ठीक आहे. सो नेक्स्ट थिंग इज व्हॉट इज द ऍक्च्युअल एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट काय आहे की जो तुमचा बॅक्टेरिया आहे ई कोलाय, ठीक आहे, फर्स्ट विल ग्रो दिस ऑन मीडिया विथ P32. ठीक आहे. आता ज्यावेळी P32 मध्ये आपण मीडिया ग्रो करतो, आता ह्याच्यामध्ये काय आहे, परत आपण ह्याच्यावर आपण ग्रो करतोय आपला T2 बॅक्टेरियोफाज. ठीक आहे. सो T2 इज ग्रोइंग ऑन ई कोलाय. ई कोलाय इज ग्रोइंग ऑन मीडिया विथ P32. ठीक आहे, फॉस्फरस 32. आता ज्यावेळी तुमचा हा मीडिया ग्रो होईल, म्हणजे या मीडियामध्ये बॅक्टेरिया ग्रो होईल, त्या बॅक्टेरियाच्या तो T2 चा डीएनए ग्रो करेल. तो डीएनए परत एक्सप्रेस होऊन तो कॅप्सिड तयार करेल. मग आपण ती सगळी प्रोसेस बघितली. ठीक आहे. तर कॅप्सिड डीएनए हे सगळा तयार होऊन जाईल. ठीक आहे. आता कॅप्सिड बनतो प्रोटीन पासून. ठीक आहे. प्रोटीन बनतो सल्फर पासून. ठीक आहे. तसाच डीएनए तयार होणार आहे तो फॉस्फरस यूज करून. आणि आपल्या केसमध्ये आता पहिल्या केसमध्ये फॉस्फरस हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे, P32 आहे, नॉर्मल नाही. ठीक आहे. आता स्टेजमध्ये पुढच्या स्टेजमध्ये काय करतो की आपण हे बॅक्टेरिया आणि हे जे व्हायरस आहेत ना हे आपण सेपरेट करायचे आहेत. मग सेपरेट करण्यासाठी एक टेक्निक आहे दॅट इज कॉल्ड एज सेंट्रीफ्युगेशन. ठीक आहे. तर काय केलं जातं, टेस्ट ट्यूब मध्ये आपण आपला पूर्ण सॅम्पल लोड करणार. ठीक आहे. ज्यामध्ये
तुमचा तो व्हायरस पण आहे आणि बॅक्टेरिया पण आहे. ठीक आहे. त्यानंतर आता जो बॅक्टेरिया आहे ना, ह्याला वजन थोडं जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू व्हायरसेस. व्हायरसेस आर व्हेरी स्मॉल. ठीक आहे. एका बॅक्टेरियल्समध्ये 100 व्हायरस बसतील असा एवढा व्हायरसचा पार्टिकल स्मॉल असतो. ठीक आहे. सो व्हायरसेसचे वेट आहे तो पण कमी आहे, मास कमी आहे. बॅक्टेरियाचं वजन जास्त आहे, म्हणून बॅक्टेरिया काय करतो, हा खाली जाऊन सेटल होतो. ठीक आहे. आणि जे व्हायरस आहे आपला, तो कॅप्सिड आहे, तो होतो वर सेटल. ठीक आहे. तसा तो दुसरा केस काय, तर आपला T2 आहे, तो आपण ग्रो करतोय ई कोलायवर, आणि ई कोलाय करतोय ग्रो आपण मीडियामध्ये, पण त्या मीडियामध्ये प्रेझेंट आहे S35 सल्फर प्रेझेंट आहे. ठीक आहे. इथं पण ग्रो झाली, ग्रोथ नंतर आपण परत सेंट्रिफ्युगेशन केलं, सेपरेशन केलंय, आणि सेपरेशन मध्ये काय मिळालंय परत, की तुमचं लिक्विड सगळं आहे, त्यात खाली पेलेट मिळालाय जो बॅक्टेरियल पेलेट आहे, आणि वर सुपरनेटेड मध्ये प्रेझेंट आहे तुमचा प्लाझ्मिड, सॉरी व्हायरस. ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड एज पेलेट. ठीक आहे. अँड दिस इज कॉल्ड एज सुपरनेटेंट. इथपर्यंत कळतंय एक्सपेरिमेंट काय चालू आहे? कळालं का एक्सपेरिमेंट काय चालू आहे? नाही तर नाही सांगा मला, मी परत सांगतो सर इथून, एक वेळेस परत सांगा. परत सांगतो. ठीक आहे, लक्ष द्या, परत सांगतो. ठीक आहे. आतापर्यंत आपलं जे मेकॅनिझम झालं ते सोडून द्या. आता पुढे काय करायचं आपल्याला, की जो T2 बॅक्टेरियोफाज आहे, व्हायरस आहे, तो आपल्याला ग्रो कोणावर करायचा आहे, तर ई कोलावर ग्रो करायचा आहे. का? कारण की तो त्याचा डीएनए त्यामध्ये इन्सर्ट करणार आहे, तिथं तो मल्टिप्लाय करणार आहे, म्हणून T2 यूज करणार आपण या ई कोलायवर ग्रो करण्यासाठी. ठीक आहे. आता ई कोलाय जर आपल्याला ग्रो करायचं असेल, मल्टिप्लाय करायचं असेल, तर एक तुम्हाला मीडिया पाहिजे, काहीतरी खाद्य दिलं पाहिजे ना त्याला खायला, मग तो ग्रो होऊ शकतो. ठीक आहे. मग आपण मीडिया त्याला देतो ई कोलायला, फक्त त्या मीडियामध्ये एक जो कॉम्पोनेंट आहे, जो फॉस्फरस तुम्ही यूज करताय, तो यूज करताय P32 आयसोटोप यूज करताय. त्यानंतर आपल्याला त्याला ट्रेस करायचा तो P32 गेला कुठे. ठीक आहे. मग आता काय झाला, की ई कोलाय मीडियावर ग्रो होतोय, त्या मीडियामध्ये आहे P32, म्हणजे ज्यावेळी ई कोलाय मल्टिप्लाय करेल, त्याचा डीएनए पण मल्टिप्लाय करेल, मग डीएनए रेप्लिकेट होईल, मग डीएनए रेप्लिकेशन होत असताना तो यूज करेल फॉस्फरस P32 यूज करेल. ठीक आहे. आता जसा ई कोलाय मल्टिप्लाय होतोय, तसा त्याच्याबरोबर तुमचा T2 पण मल्टिप्लाय होतोय बॅक्टेरियोफाज, कारण तो त्याच्या आत बसलाय जाऊन. ठीक आहे. तो पण मल्टिप्लाय होतोय. ठीक आहे. मग ज्यावेळी मल्टिप्लिकेशन भरपूर होऊन जाईल, तेव्हा तो त्यातनं बाहेर पडेल, तो डीएनए आतच सोडेल, पण तो कॅप्सिड घेऊन बाहेर पडेल, प्रोटीन त्याचा बाहेर पडून जाईल. ठीक आहे. तसा हा पहिला केस. दुसऱ्या केसमध्ये सेमच आहे, फक्त डिफरन्स काय आहे, जिथं आपण P32 यूज केलेला, इथं आपण यूज करतोय S35. ठीक आहे. आता हे S35 यूज का केला, P32 का यूज केला, कारण की P फॉर डीएनए, फॉस्फरस हा डीएनए साठी पाहिजेला आहे. मग आपल्याला ज्याला डीएनए ज्यावेळी ट्रेस करायचा आहे कुठं आहे, तर आपण बघणार P32 कुठं आहे. ठीक आहे. आणि ज्यावेळी आपल्याला प्रोटीन ट्रेस करायचं आहे नक्की कुठं आहे, तर आपण बघणार S35 कुठं आहे, कारण की S35 हा सल्फर आहे, आणि सल्फरनी बनतो प्रोटीन ना की डीएनए, आणि फॉस्फरसनी बनतो फक्त डीएनए ना की प्रोटीन. ठीक आहे. तर त्यासाठी आपण हे केलं. आता ह्यात एक तुम्हाला प्रोसेस सांगितली सेंट्रिफ्युगेशन. आता तुम्हाला बऱ्याच जणांना कन्फ्युज झालं असेल, अरे सेंट्रिफ्युगेशन काय आणलंय वेगळं. ठीक आहे. आता सोपं तुम्हाला सांगतो सेंट्रिफ्युगेशन कसं करायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला मी काय केलं, तुम्हाला एक मिक्सचर दिलाय मी, कशाचा, पाणी आहे, त्यानंतर रॉकेल आहे किंवा पेट्रोल आहे, ठीक आहे, आणि ऑइल आहे. ठीक आहे. 3 सॅम्पल तुम्हाला दिलेत मी. ठीक आहे. किंवा एक काम करा, सरळ पाणी आणि ऑइल घ्या, बाकी काही घेऊ नका. ठीक आहे. पाणी आणि ऑइल तुम्हाला दिलंय. ठीक आहे. आणि तुम्हाला ते वेगळं असं शेक करून दिलंय, पूर्ण मिक्स करून दिलंय मी ते. ठीक आहे. तर शेक करून दिलंय. आता हे तुम्हाला सेपरेट करायचंय. कसं करणार तुम्ही सेपरेट? त्याला हिट करून, हीट केल्यावर काय हिट होणार मला सांग. केल्यानंतर त्याचं बॉईल बॉइलिंग होतं ना. पॉईंट वेगवेगळा असतो ना. बर, हीट करणार. दुसरी कुठली प्रक्रिया आहे का? नुसतं ठेवलं तर सेपरेट होत नाही का? होऊ होतो शकतो. सर असं. होणार ना. आणि कशामुळे झालं? डेन्सिटीमुळे झालं. जो वजनदार आहे तो खाली जाऊन बसेल, जो लाईट असेल तो वर थांबेल. बरोबर. हो बरोबर सर. आहे ना. हा. मग आता ह्याला जर मला फास्ट करायचं असेल तर काय करणार आपण, ते
रोटेशन मध्ये फिरणार, गरगर जोरात फिरवायचा. आता तुम्ही जर दुधाच्या डेअरीमध्ये गेला असाल, दुधाचं फॅट काढतात, बघितलं कसं काढतात? एक छोटं मशीन असते, डिस्क असते, त्यामध्ये ते जो ज्यांनी दूध आणलेलं आहे ते घ्यायचं, त्या ट्यूब मध्ये लोड करतात, त्या मशीनमध्ये बसवतात आणि ते जोरात फिरवतात. फिरवल्यावर काय होतं? पाणी वेगळं होतं आणि प्रोटीन खाली वेगळं येतं. ठीक आहे, प्रोटीनला वजन जास्त असतं म्हणून प्रोटीन खाली बसतं आणि पाण्याला वजन कमी असतं म्हणून ते वर जातं. झालं सेपरेशन. दॅट इज कॉल्ड एज सेंट्रिफ्युगेशन. तर तसं सेंट्रिफ्युगेशन आपण इथं करणार. मग या सेंट्रिफ्युगेशन काय आपल्याला काय रिझल्ट मिळेल? बॅक्टेरिया वजनदार आहे, म्हणजे ऍज कम्पेअर टू व्हायरसेस बॅक्टेरिया आर मोर डेन्स, दे हॅव मोर मास, म्हणून ते खाली सेटल होतील. ठीक आहे, आणि जो वरचा बाजू आहे ना तिथं व्हायरल पार्टिकल्स असतील, कारण व्हायरसला वजन नसतं. ठीक आहे, म्हणून ते वर सेटल होतील. आता ज्यावेळी तुम्ही ट्यूब बघता, तुम्हाला काय दिसतं? खाली एक लेअर दिसतो आणि वर एक दिसतो. जो खालचा लेअर आहे तो वजनदार आहे, तो डेन्स आहे, तो बॅक्टेरियाचा आहे, त्याला म्हटलं जातं पॅलेट. ठीक आहे, आणि जो वरचा लेअर आहे जो ट्रान्सपरंट आहे, जिथं व्हायरस प्रेझेंट आहे, दॅट इज कॉल्ड एज सुपरनेटंट. इथं दोन रिजन्स तयार झाले, एक सुपरनेटंट आणि एक पॅलेट. ठीक आहे, अँड यू शुड रिमेंबर ऑलवेज सुपरनेटंट मध्ये कॅप्सिड प्रेझेंट आहे, आणि कॅप्सिड कोणाचा आहे तर तो व्हायरसचा आहे, T2चा आहे. ठीक आहे, आणि पेलेट मध्ये प्रेझेंट आहे डीएनए, आणि तो डीएनए प्रेझेंट आहे बॅक्टेरियाच्या आतमध्ये. ठीक आहे, इथपर्यंत काय आलं? आता सुपरनेटंट म्हणजे काय आणि पेलेट म्हणजे काय? येस सर. हो सर. हा, आता मला उत्तर द्या, पेलेट मध्ये व्हायरस आहे का बॅक्टेरिया आहे? पेलेट खाली सेटल झाला, मग बॅक्टेरिया असेल का व्हायरस असेल त्यामध्ये? बॅक्टेरिया. बॅक्टेरिया सर. हा, आणि बॅक्टेरिया कुठला आहे तर ई कोलाई आहे. आता जो वरचा सुपरनेटंट आहे त्यामध्ये कोण आहे? बॅक्टेरिया आहे का व्हायरस आहे? व्हायरस. व्हायरस. व्हायरस आहे. व्हायरसचं नाव कुठला इथला तर T2 बॅक्टेरियोफाज. ठीक आहे, तर तो प्रेझेंट आहे वरच्या सुपरनेटर मध्ये. आता पहिल्या केसमध्ये फॉस्फरस आहे, डीएनए आहे. ठीक आहे, म्हणून पहिल्या केसमध्ये, आता हा जो नंतर पहिला केस आहे, ठीक आहे, ह्यामध्ये जो पेलेट आहे, ठीक आहे, तो झाला रेडिओ ऍक्टिव्ह. का? कारण की पी रेडिओ ऍक्टिव्ह आहे आणि पी पासून, फॉस्फरस पासून डीएनए तयार होतो, आणि जो डीएनए आहे तो पेलेट मध्ये प्रेझेंट आहे, म्हणून पेलेट झाला तुमचा रेडिओ ऍक्टिव्ह. सो पेलेट इज रेडिओ ऍक्टिव्ह when you use P32. ठीक आहे, आणि पेलेट म्हणजे डीएनए प्रेझेंट आहे. तेच जो दुसरा केस आहे, या केसमध्ये सल्फर यूज केलाय तुम्ही. सल्फर पासून काय तयार होतं? प्रोटीन तयार होतं. आपण लिहिलं ना इथं, हे बघा, सल्फर पासून प्रोटीन तयार होतं, बरोबर. आणि प्रोटीन कुठं आहे तर कॅप्सिड मध्ये आहे, व्हायरस मध्ये आहे. ठीक आहे, आणि व्हायरस कुठं आहे? पेलेट मध्ये का सुपरनेटंट मध्ये? जस्ट अ सेकंड. हा, मला सांगा, व्हायरस कुठं आहे? सुपरनेटंट मध्ये आहे का पेलेट मध्ये आहे? आता सांगितलं ना तुम्ही मला, बॅक्टेरिया पेलेट मध्ये आहे. हा, बॅक्टेरिया पेलेट मध्ये होता, वजनदार आहे ना म्हणून तो खाली बसला, आणि जो व्हायरस आहे तो लाईट वेट आहे तर तो गेला सुपरनेटेंट मध्ये. म्हणून सुपरनेटेंट आहे ना तो रेडिओ ऍक्टिव्ह होतो ज्यावेळी तुम्ही S35 यूज करता. समजते काही? हा एक्सपेरिमेंट अवघड आहे, हो सर. तुम्हाला एकट्याला नाही. मी माझ्या कॉलेजमध्ये समोर बसून शिकवताना तरी पण त्यांना मला 3 वेळा सांगायला लागतो. आता आपलं तर व्हर्च्युअल चालू आहे. ठीक आहे, डाऊट असेल मला विचारायचं, मी परत सांगेन, 10 वेळा सांगायला तयार आहे. फक्त काय आहे, हा एक्सपेरिमेंट तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, नॉट फॉर युअर बोर्ड्स. बोर्ड्स इम्पॉर्टंट नाही आहे, हा एक्सपेरिमेंट पडतो तुम्हाला सीईटी साठी. ठीक आहे, आणि हातचे मार्क आहेत. काय मार्क आहे? क्वेश्चन कसा पडणार आहे तुम्हाला की इफ इन अ मीडिया हॅव्हिंग P32, ठीक आहे, इज युज्ड, जर P32 मीडिया यूज केला असेल तर रेडिओ ऍक्टिव्हिटी कुठं आहे? पेलेट मध्ये आहे का सुपरनेटेड मध्ये आहे? सांगू शकताय? सर एकदा रिपीट करा. करतो रिपीट. ठीक आहे, हो.
आता तुम्हाला मी एक्सपेरिमेंट पूर्ण रिपीट करायचं असेल तर तिथून करतो. तर पहिलं काय केलं आपण? नाही सर, क्वेश्चन रिपीट करा असं बोललो होतो. ठीक आहे, ओके, क्वेश्चन रिपीट करतो मी, लिहितो सरळ इथं मी आता. ठीक आहे. सो इन मीडिया विथ P32, ठीक आहे, रेडिओ ऍक्टिव्हिटी इज प्रेझेंट इन, ठीक आहे, रेडिओ प्रेझेंट कुठं आहे? तर पहिलं, तो पेलेट मध्ये आहे का तो सुपरनेटेड मध्ये आहे? या दोन पैकी एक उत्तर असेल. दुसरं क्वेश्चन काय असेल? सुपरनेटेड मध्ये. ऐका पूर्ण दुसरा क्वेश्चन, की ह्याच्यावरच फक्त ऑप्शन बदल तुम्ही, पेलेट का सुपरनेटेड, आणि बॅक्टेरिया मध्ये आहे का तो व्हायरल कॅप्सिड मध्ये आहे? आता मला पहिलं उत्तर द्या. जर फॉस्फरस असेल तर तो डीएनए तयार करेल का प्रोटीन तयार करेल? डीएनए. डीएनए तयार करेल. डीएनए सर. बरोबर, डीएनए तयार करेल. ठीक आहे. आता मला सांगा डीएनए कुठं प्रेझेंट आहे? तर तो बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट आहे. बरोबर. आणि बॅक्टेरिया कुठं प्रेझेंट आहे? सुपरनेटेड मध्ये का पेलेट मध्ये? पेलेट मध्ये सर. पेलेट मध्ये, कारण वजनदार आहे ना. सो P30 यूज करत असाल तर रेडिओ ऍक्टिव्हिटी तुमची पेलेट मध्ये असेल आणि मग बॅक्टेरियामध्ये असेल. कळालं? हो सर. Okay. Now other question, second question. So if in media, okay, we are using S35, then radioactivity is present in, per the option same, pellet, supernatant, बॅक्टेरिया का कॅप्सिड? हे दोन उत्तर बरोबर आहे त्याच्यात. पेलेट किंवा सुपरनेटेंट, बॅक्टेरिया किंवा कॅप्सिड, कुठं प्रेझेंट असेल जर S35 असेल तर? आता मला पहिलं उत्तर सुपरनेटेड सर. हा, आता S35 आहे म्हणजे हा प्रोटीन तयार करेल. बरोबर. फॉस्फरसने डीएनए तयार केला. सल्फरचा रोल काय असतो? तर प्रोटीन तयार करायचा. बरोबर. आता प्रोटीन आहे हा व्हायरसवर आहे. बरोबर, म्हणजे हा कॅप्सिडवर आहे. जो हेड दाखवला ना आपण मग, हेक्झॉगेनल हेड, हा हेड, तर या हेड मध्ये प्रेझेंट आहे प्रोटीन. ठीक आहे. तर तो कॅप्सिड मध्ये प्रेझेंट आहे. आणि तो व्हायरस किंवा तो कॅप्सिड कुठं प्रेझेंट आहे? पेलेट मध्ये का सुपरनेटेड मध्ये? तर तो सुपरनेटेड सुपरनेटेड मध्ये सर. बरोबर आहे. सो युअर आन्सर इज सुपरनेटेंट अँड कॅप्सिड इन केस ऑफ S35, पेलेट अँड बॅक्टेरिया इन केस ऑफ P32. समजतं इथपर्यंत? हो सर. हो सर. बाकीच्यांना कळालंय का? तुम्ही दोघंच आहात का? अजून काय करतात बाकीचे? समजले. ओके. आता पुढं अजून प्रूफ तुम्हाला कळालंच नाही ना अजून इथं, की डीएनए कसा प्रूफ आहे, ट्रान्सफॉर्मिंग एजंट आहे. ठीक आहे. तर ज्यावेळी बॅक्टेरिया ग्रो केला होता आपण, ठीक आहे, आपण किंवा त्यांनी ग्रो केला असेल, हर्षी अँड चेजनी ग्रो केला असेल ना, त्यात रेडिओ नव्हती. रेडिओ कधी आली? ज्यावेळी तुम्ही P32 यूज केला, ज्या वेळेला त्यावर व्हायरसने अटॅक केला असेल, कारण की व्हायरसमध्ये P32 होता. ठीक आहे. दॅट हॅज मूव्ड इन टू द बॅक्टेरिया. मग बॅक्टेरियल सेल कधी झाली रेडिओ? तर ज्यावेळी P32 यूज केला तुम्ही त्यावेळेला. ठीक आहे. सो रिमेंबर वन थिंग, हे कधी P32 ला कोण रेडिओ असतं, आणि ह्याचं एक कन्क्लुजन पार्ट करून ठेवायचं. सो कन्क्लुजन ऑफ दिस एक्सपेरिमेंट इज डीएनए इज द ट्रान्सफॉर्मिंग एजंट. जे काय ट्रान्सफॉर्मेशन झालं होतं कोणाचं, रफ स्मूथ मध्ये, कोणी सांगितलं होतं? ग्रिफिथनं सांगितलं होतं. ठीक आहे. हे जे दिलं होतं ह्याचा प्रूफ दिलाय हर्षी अँड चेजने, की डीएनएचा आहे जो ट्रान्सफॉर्मेशन करतो. या एक्सपेरिमेंट मध्ये कोणी केलंय? तर जो T2 चा आहे डीएनए, त्याने ट्रान्सफॉर्म केला बॅक्टेरियल डीएनए. आता कळालं? हो सर. नक्की? ठीक आहे. नाउ आय विल आस्क यू 1 or 2 क्वेश्चन्स. ठीक आहे. मागचे 2 एक्सपेरिमेंट असले पण आणि ह्या एक्सपेरिमेंटला पण असेल. पहिला क्वेश्चन असेल तुम्हाला,
जो ग्रिफिथचा एक्सपेरिमेंट आहे त्याचं कन्क्लुजन काय होतं? रफ कन्वर्ट्स इनटू स्मूथ, हे त्याचं कन्क्लुजन, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. दुसरा एक्सपेरिमेंट कोणाचा होता? एव्हरी, मॅक्लिओड अँड चेज. ह्यांनी काय कन्क्लुजन दिलं होतं की डीएनए इज द जेनेटिक मटेरियल. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मेशन केले म्हणून त्यांनी सांगितलं नाही, त्यांनी काय सांगितलं, जो डीएनए ना तो जेनेटिक मटेरियल आहे. ठीक आहे. आणि तिसरा एक्सपेरिमेंट आहे हर्शी आणि चेज. ह्यांनी काय सांगितलंय की डीएनए आहे हा ट्रान्सफॉर्मिंग एजंट आहे, जो रफ आणि स्मूथ मध्ये जे कन्व्हर्जन झालं होतं, ट्रान्सफॉर्मेशन झालं होतं, द रिझन फॉर दॅट ट्रान्सफॉर्मेशन इज डीएनए अँड दॅट इज प्रूव्हन बाय हर्शी अँड चेज एक्सपेरिमेंट. लक्षात राहतील 3 एक्सपेरिमेंट आता. लक्षात राहील का? शुड आय ओपन माय प्रेझेंटेशन? हो सर. Okay. So we will move to the presentation. Just a second. प्रेझेंटेशन ओपन करतो आणि मग तुम्हाला ते हे करतो मी. So can you see my screen? Presentation दिसत नाहीये ना? हो सर, हो सर, दिसतंय. दिसते. So we will move forward. हे आपलं झालं होतं लास्ट टाइम. ठीक आहे. ग्रिफिथ एक्सपेरिमेंट झाला, एव्हरी, मॅक्लिओइड आणि मॅकार्टीचा एक्सपेरिमेंट झालाय, आणि आता झाला आपला हर्शी अँड चेज. ठीक आहे. हे दिसतंय तुम्हाला, आपण मगाशी हेच काढलं होतं आपण. ठीक आहे. हेक्सागोनल हेड दाखवला होता तो कॅप्सिड, तो कसा त्याचा डीएनए इन्सर्ट करतो तुमच्या बॅक्टेरियल सेलमध्ये, तो आहे तुमचा ई कोलाय. ठीक आहे. आता त्यांनी पुढे दाखवलंय, काय दाखवलंय, जर सल्फर असेल, S35 जर असेल, तर लास्टच्या ट्यूब मध्ये त्यांनी काय दाखवलाय, रेडिओ ऍक्टिव्हिटी सुपरनेटेड मध्ये दाखवलाय. बरोबर. आणि सुपरनेटेड व्हायरस असतो, कॅप्सिड असतो. सेकंड त्यांनी काय केलाय, तो डीएनए ट्रॅक केलाय त्यांनी. ठीक आहे. आता डीएनए कसा ट्रॅक केलाय त्यांनी, पहिला डीएनए कुठं होता ते दाखवलाय, तोवर P32 जो डीएनए आहे तो प्रेझेंट आहे बॅक्टेरियल हेड, सॉरी व्हायरल हेड मध्ये. तिकडून त्यांनी इन्सर्ट केला बॅक्टेरियल सेल मध्ये. ठीक आहे. जसा बॅक्टेरियल सेल मल्टिप्लाय झाला, नंतर ज्यावेळी तुम्ही सेंट्रिफ्युगेशन केलं, तेव्हा जो डीएनए जो आहे तो बॅक्टेरियाच्या आतमध्ये प्रेझेंट आहे आणि बॅक्टेरिया पेलेट मध्ये आहे. म्हणून सेकंड टाइम ज्यावेळी तुम्ही बघता त्यावेळी तुम्हाला त्यांनी रेडिओ खाली दाखवले, जो कलर ब्ल्यू दाखवलाय ना ग्लो करताना, तर तो खाली दाखवलाय, पेलेट मध्ये दाखवलाय. सो डीएनए is present inside the pellet and it is radioactive. It is radioactive when it is P32. पहिल्या केसमध्ये काय आहे की जो प्रोटीन आहे तो रेडिओ आहे का, कारण तो सल्फर S35 यूज केलाय आपण आणि तो प्रेझेंट आहे सुपरनेटेड मध्ये. ठीक आहे. तर हा कन्फर्मेशन होता गिवन बाय हर्शी अँड चेज. असे हे तुमचे 3 एक्सपेरिमेंट संपलेत. ठीक आहे. नाउ नेक्स्ट थिंग इज पॅकेजिंग ऑफ डीएनए. इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ठीक आहे. तर डीएनए कसा पॅक केला जातो, काय केलं जातं. आता लक्षात घ्या, आपली जी सेल आहे ती मायक्रोस्कोपिक आहे, खूप छोटी आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जर चिमटा काढला जाता तुमच्या हाताला, ठीक आहे, तर असं पण होऊ शकतं की एक 5-6 सेल तुमची मरून गेले जागेवर. ठीक आहे. आणि किंवा जास्त पण मरतील. ठीक आहे. तर तेवढा मायक्रोस्कोपिक आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही आता नेल काढून घेतला, नखाचा टोक काढून घेतला, तर काही वेळा काय होतं, नखाच्या टोकाला आहे ना, कडेला छोटी स्किनची लेअर अटॅच होती. ठीक आहे. मग ती जर तुम्ही मायक्रोस्कोप खाली बघितली ना, तुम्हाला कळतील एक 10-12 सेल्स प्रेझेंट आहेत. ठीक आहे. सो दॅट इज हाऊ मायन्यूट युअर सेल इज. ठीक आहे. मग तेवढ्याच्या सेलमध्ये आपण आपला सगळा डीएनए पॅक केलाय. मग आता डीएनए किती आहे आपल्याकडे, तर इफ यू वॉन्ट टू नो द एक्झॅक्ट नंबर ऑफ बेसेस, म्हणजे ATGC असे किती आहेत, तर 3.3 इंटू 10⁻⁹. एक्झॅक्ट नंबर सांगायचं झालं तुम्हाला तर 3164.7 मिलियन बेसेस, तेवढे बेसेस प्रेझेंट आहेत आपल्या एका सेलमध्ये. ठीक आहे. मग तुम्ही जर तो डीएनए सरळ केला, एक थ्रेड सारखा ओपन केला ना, तर तो जवळपास 2.2 मीटरचा होतो.
मग तेवढ्या मीटरचा डीएनए जर तुमच्या बॉडीमध्ये असेल, ठीक आहे, मग तो एका सेलमध्ये आपल्याला तो घालायचा आहे. मग तो आपल्याला तो कसा कॉम्पॅक्ट केला पाहिजे ना. मग तो कॉम्पॅक्ट करायचा म्हणजे पॅकेज करायचा आहे. ठीक आहे. सो पॅकेजिंग ऑफ डीएनए इज फिटिंग युअर व्हेरी लार्ज डीएनए इनटू व्हेरी मायक्रोस्कोपिक सेल. दॅट इज कॉल्ड ॲज पॅकेजिंग ऑफ डीएनए. इथे काय केलं जातं की पहिल्यांदा जो डीएनए ना तो कंडेन्स केला जातो, बारीक केला जातो, घट्ट केला जातो. त्यानंतर तो कॉईल केला जातो. विचार करा, तुम्ही दोन्ही साईडला रबर बँड पकडून धरलाय आणि त्याला पीळ मारताय, तर काय होतं, ते असे जवळ 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 येतं आणि नंतर असे गट्टा तयार होतो. बरोबर ना? हो हो सर. सर. दॅट इज कॉल्ड ॲज कंडेन्सेशन अँड कॉइलिंग अँड सुपर कॉइलिंग. पहिलं काय करता, पहिला पीळ मारायला लागतं. मग काय होतं, ते जवळ पहिल्या तशी ती गाठ म्हणजे हे तयार होतं, कॉइलिंग होतं. बरोबर. अजून पीळ मारायला गेलं की ती कॉइलिंग एकमेकावर बसायला लागतो, ओव्हरलॅपिंग व्हायला लागतं. दॅट इज कॉल्ड ॲज सुपर कॉइलिंग. एक सेकंड, चुकून माझ्यानं बॅक पेज दाबलं गेलं. ठीक आहे, तर सुपर कॉइलिंग होतं. सो दिस कंडेन्सेशन, कॉइलिंग अँड सुपर कॉइलिंग विल कम विथ द हेल्प ऑफ सम प्रोटीन्स. काही प्रोटीन्स आहेत. कुठले प्रोटीन्स आहेत, त्याला म्हटलं जातं हिस्टोन प्रोटीन्स. ठीक आहे. आपल्यामध्ये मॅमल्समध्ये 5 हिस्टोन प्रोटीन्स असतात. कुठले कुठले? H1, H2A, H2B, H3 आणि H4. कुठले कुठले सांगितले? H1, H2A, H2B, H3 आणि H4 असे 5 हिस्टोन प्रोटीन्स आहेत. आणि ह्याला चार्ज कुठला आहे, तर हे पॉझिटिव्हली चार्ज आहे. ठीक आहे. का? कारण की तुमचा जो डीएनए आहे ना, हा निगेटिव्हली चार्ज आहे. मग ज्यावेळी एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह एकत्र येतात, ठीक आहे, तेव्हा अट्रॅक्शन होतं का रिपल्शन होतं? सांगू शकता? ज्यावेळी अपोजिट चार्जेस एकत्र येतात तेव्हा अट्रॅक्शन असतं का रिपल्शन असतं? रिपल्शन. अट्रॅक्शन असतं. ते क्लोज येतात. अट्रॅक्शन असतं सर. हा बरोबर, अट्रॅक्शन आहे. ठीक आहे. तर आपला जो डीएनए आहे तो निगेटिव्ह आहे आणि जे तुमचे प्रोटीन्स आहेत ते तुमचे आहेत पॉझिटिव्ह. आता पुढे लक्षात काय ठेवायचं आहे की हे जे प्रोटीन्स आहेत, हिस्टोन प्रोटीन्स आहेत ना, हे बंच तयार करतात. नाउ दॅट बंच इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लियोसोम कोर. ठीक आहे. आता या बंच मध्ये 8 मॉलिक्यूल असतात. ऑक्टॅमर आहे तो. ठीक आहे. आता 8 मॉलिक्यूल कोणाचे आहेत, तर H2A, H2B, H3 आणि H4 या चौघांचे 2-2 मॉलिक्युल्स आहेत. म्हणजे 2 मॉलिक्यूल H2A चे, 2 मॉलिक्यूल H2B चे, 2 मॉलिक्यूल H3 चे आणि 2 मॉलिक्यूल H4 चे, असे एकूण 8. असा 8चा एक बंच तयार होतो. नाउ दॅट बंच इज कॉल्ड ॲज न्यूक्लियोसोम कोर. या कोरच्या बाहेर अजून एक प्रोटीन असतो, दॅट इज युअर H1 प्रोटीन. तो एकच असतो. ठीक आहे. म्हणजे H1 बाहेर, त्याच्या आतमध्ये तुमचे हे 8 आहेत ना, ह्याला म्हटलं जातं न्यूक्लियोसोम कोर. त्याच्या बाहेर आहे H1 हिस्टोन. ह्या दोन्हीला एकत्र केलात म्हणजे H1 प्लस युअर न्यूक्लियोसोम कोर मेक्स यू 1 न्यूक्लियोसोम. ठीक आहे. असे बरेच न्यूक्लियोसोमचे युनिट्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. आणि ह्याच्या भोवती डीएनए हा कॉईल केला जातो. म्हणतो ना आपण, जशी दोऱ्याची गुंडी असती, तसं त्याला त्या दोरा फिरवला जातो, तसा डीएनए फिरवला जातो त्या न्यूक्लियोसोम कोरच्या संदर्भात आणि त्या न्यूक्लियोसोम कोरवरून. ठीक आहे. तुम्हाला डायग्राम मध्ये दिसते तिथं. पहिला 1 नंबरची डायग्राम आहे तो तुमचा डीएनए. 2 नंबर मध्ये तुम्हाला दाखवलेत ना, ते पहिल्यांदा ते 8 मॉलिक्युल्स आहेत. तिथं तुम्हाला दिसतात 4, पण ते एकूण 8 आहेत. तो झाला न्यूक्लियोसोम कोर. त्याच्या बाहेर एक रॉड सारखा येलो कलर दाखवलाय, तो आहे H1 हिस्टोन. ते पूर्ण एकत्रितपणे म्हणलं जातं एक न्यूक्लियोसोम. आता एका न्यूक्लियोसोम भोवती किती डीएनए फिरवायचा आहे, तर ओन्ली 200 बेस पेअर. फक्त 200 बेस पेअरचा डीएनए आपण त्याला फिरवू शकतो. ठीक आहे. मग असे बरेच न्यूक्लियोसोम कोर त्यांनी दाखवले थर्ड मध्ये. ठीक आहे. सो देर आर मेनी न्यूक्लियोसोम कोर्स प्रेझेंट आणि त्याभोवती तुमचा डीएनए प्रेझेंट आहे. ठीक आहे. इथपर्यंत कळतंय? हो सर. आता इथेपर्यंत काय झालंय, कंडेन्सेशन झाले आणि कॉइलिंग झाले. ह्याच्या पुढे काय होतं, सुपर कॉइलिंग. सुपर कॉइलिंग नंतर काय मिळतं तुम्हाला, क्रोमॅटिन थ्रेड्स मिळतात. या क्रोमॅटिन थ्रेड पासून तुम्हाला क्रोमॅटिड्स मिळतात. आता पहिलं तुम्हाला दिसतंय ते 4th नंबरचा डायग्राम, तो आहे क्रोमॅटिन. अजून कॉइलिंग झाले, सुपर कॉइलिंग झाले. त्यापुढे 5th मध्ये जा, एक क्रोमोझोम आहे, त्या क्रोमोझोमला 2 क्रोमॅटिड्स आहेत. ठीक आहे. म्हणजे पहिला डीएनए होता. ठीक आहे.
आता डीएनएचा जो डायमीटर आहे तो 20 एंगस्ट्रॉम आहे किंवा 2 नॅनोमीटर्स आहे. त्याची थिकनेस अजून वाढते, तो होतो 10 नॅनोमीटर. दुसऱ्या केसमध्ये आहे ना, तिथं तो 10 नॅनोमीटर होतो. अजून थिकनेस वाढली 30 नॅनोमीटर्स. ठीक आहे. त्यानंतर तयार झाला क्रोमॅटिन आणि त्यानंतर तयार होतो मग तुमचा क्रोमॅटिड आणि 2 क्रोमॅटिड एकत्र येतो आणि एक तयार होतो एक क्रोमोझोम. ठीक आहे. तर हे समजलं का? लिहायचं कसं आहे ते तुम्हाला सांगतो आता मी. हे समजलं इथपर्यंत? हो सर समजलं. ओके. आता लिहायचं कसं आहे की क्वेश्चन विचारला जातो, एक्सप्लेन पॅकेजिंग ऑफ डीएनए फॉर 4 मार्क्स. ठीक आहे. स्टार्ट काय करायचं आहे की फर्स्ट थिंग, ठीक आहे, द मॉडेल फॉर पॅकेजिंग ऑफ डीएनए इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओसोम सोलिनॉइड मॉडेल. ठीक आहे. सोलिनॉइड न्यूक्लिओसोम सोलिनॉइड मॉडेलचा अर्थ काय होतो? बीड्स ऑन स्ट्रिंग. दोरा आहे, दोऱ्यावर मोती बसवलेत. ठीक आहे. जसा नेकलेस असतो गळ्यातला तसं दिसतं ते. मग त्याला म्हणतात न्यूक्लिओसोम सोलिनॉइड. आणि त्याच्यातला न्यूक्लिओसोम कोण आहे? तर मोती. ठीक आहे. आणि जो दोरा आहे तो त्याचा डीएनए आहे. ठीक आहे. तर ह्याला म्हणालं जातं न्यूक्लिओसोम सोलिनॉइड मॉडेल. आणि त्याच्यात लिहायचं काय नाही, तर इट कन्सिस्ट ऑफ 2 or 3 थिंग्स. मग पहिलं पॉईंट काय लिहिणार तुम्ही की इट कन्सिस्ट ऑफ न्यूक्लिओसोम कोर. Each nucleosome core is made up of 8 molecules. 8 मॉलिक्युल्स आहे, तो ऑक्टॅमर आहे. ठीक आहे. 2 मॉलिक्युल्स ईच ऑफ, 2 मॉलिक्युल प्रत्येकी कोणाचे? H2A, H2B, H3 अँड H4 हिस्टोन. ठीक आहे. देन सेकंड पॉइंट, H1 हिस्टोन इज प्रेझेंट आउटसाइड द कोर. या तुमचा जो ऑक्टॅमर आहे ह्याच्या बाहेर प्रेझेंट आहे एक मॉलिक्युल H1 हिस्टोनचा. This together makes one nucleosome. ठीक है. And around this nucleosome 200 base pair DNA is bound or wound. त्याला भोवती फिरवला जातो. किती डीएनए? तर 200 बेस पेअरचा डीएनए हा फिरवला जातो. ठीक आहे. देन दिस न्यूक्लिओसोम undergoes coiling and supercoiling. तर कॉइलिंग वाढेल, सुपर कॉइलिंग वाढेल and it forms a 30 nanometer fiber which later forms chromatin and then chromosome after condensation. म्हणजे पहिल्यांदा काय झालंय, पहिला कॉइलिंग झालं, मग सुपर कॉइलिंग झालं आणि मग झाला कंडेन्सेशन. कॉइलिंग मुळे काय तयार झालाय, तर फायबर तयार झाला, सोलोनाइड तयार झाला. ठीक आहे. कंडेन्सेशन मुळे काय तयार झाला, तर क्रोमॅटिन आणि मग क्रोमोझोम तयार झाला. समजतंय मी काय सांगितलं आता? हो सर. नक्की सर एक वेळेस रिपीट करा. रिपीट करतो. रायटिंग मध्ये पाहिलं का? मी रायटिंग करून देऊ का, दाखवू का कसं लिहायचंय? हो सर. ओके. मी व्हाईट बोर्डवर तुम्हाला व्हाईट पेज दाखवतो आणि त्यावर रायटिंग करून दाखवतो नक्की कसं लिहायचं आहे, काय करायचं आहे. एक डायग्राम पण काढून दाखवतो तुम्हाला, तुमच्या एक्झामसाठी बरं पडेल. व्हाईट पेज दिसतंय सगळ्यांना? हो सर दिसतंय. हो सर. So we will start to write some things. So packaging of DNA. स्टार्ट कुठून करायचं, तर ह्या मॉडेलचं नाव काय? सो मॉडेल इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओसोम सोलिनॉइड मॉडेल. ठीक आहे. किंवा ह्याला एक सोपं नाव काय आहे, तर बीड्स, मोती, बीड्स ऑन स्ट्रिंग मॉडेल. ठीक आहे. नाउ इट कन्सिस्ट्स ऑफ, काय काय याच्यामध्ये आहे, तर पहिलं वी कॅन राईट इट कन्सिस्ट्स ऑफ अ न्यूक्लिओसोम कोर. कोर मध्ये काय प्रेझेंट आहे, तर इट इज अन ऑक्टॅमर, सॉरी हा ऑक्टॅमर आहे. ठीक आहे. इन विच
2 molecules each of, प्रत्येकी 2 मॉलिक्यूल कोणाचे, तर एक H2A, H2B, H3 आणि H4 असे 4 हिस्टोन्सचे प्रत्येकी 2-2 मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत. So it is an octamer made up of 2 molecules each of H2A, H2B, H3, H4. ठीक है. Second, H1 histone कुठं प्रेझेंट आहे, इट इज प्रेझेंट आउटसाइड द न्यूक्लियोसोम कोर, कोरच्या बाहेर प्रेझेंट आहे. याचं काम काय असतं, तर सील करायचा, सीलिंग ऑफ डीएनए. किती डीएनए बाइंड करायचा आहे, तर 200 बेस पेअर बाइंड करायचा आहे. हे कोणी ठरवलं, तर ते H1 ठरवलं. 200 झालं, संपला, आता पुढचा न्यूक्लियोसोम. ठीक आहे. थर्ड, युअर H1 हिस्टोन and your nucleosome core, ठीक है, टुगेदर इट इज कॉल्ड एज अ न्यूक्लियोसोम. हा एकत्र येऊन एक न्यूक्लियोसोम तयार झाला. ठीक आहे. अँड अराउंड विच 200 बेस पेअर, 200 बेस पेअर डीएनए इज वाउंड, किंवा आपण बाउंड म्हणू सर. तर 200 बेस पेअर त्या भोवती बाउंड झालाय. ठीक आहे. आता हे जर मी डायग्राम दाखवायचे असेल मला, ठीक आहे, सो यू कॅन ड्रॉ अ व्हेरी सिंपल डायग्राम. ठीक आहे. कॉइन्स दाखवायचे, स्टॅक ऑफ कॉइन्स, 1 2 3 आणि 4. हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. हे 4, ह्याच्या मागे 4 आहेत, असे एकूण 8 आहेत. तर हा झाला एक न्यूक्लियोसोम, हा न्यूक्लियोसोम कोर. ह्याच्या बाहेर एक H1 हिस्टोन. ठीक आहे. तर अशा अजून एक हिस्टोन आहे, असा अजून एक कोर आहे. ठीक आहे. तशा अजून एक 2-3 दाखवू आपण. ठीक आहे. सो अराउंड विच युअर डीएनए इज गोइंग टू बी बाउंड. हा इथून डीएनए गेला, कळतंय. आता हो सर. ह्याच्यामध्ये दिस इज युअर H1, दिस इज युअर न्यूक्लियोसोम कोर. हा एंटायर झाला एक न्यूक्लियोसोम. म्हणजे इथं डीएनए ऍक्च्युअली किती प्रेझेंट आहे, इथून इथपर्यंत डीएनए किती आहे, तर हा 200 बेस पेअर डीएनए. कळतं इथपर्यंत. हो सर. ठीक आहे. आता पुढचा पॉइंट, चौथा पॉइंट काय लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. सो डायमीटर ऑफ डीएनए किती आहे, तर 20 एमस्ट्रॉंग्स किंवा 2 नॅनोमीटर्स. 2 नॅनोमीटर लक्षात ठेवायचं या केससाठी. ठीक आहे. सो दिस इन्क्रीजेस, सो वी कॅन से ड्यू टू कॉइलिंग अँड सुपर कॉइलिंग. हा जो 2 मीटर होता, हा इन्क्रीज होतो, 2 नॅनोमीटर होता, तो इन्क्रीज होतो 10 नॅनोमीटरला, नंतर होतो 30 नॅनोमीटरला. आणि हे दोन्ही तुमचे फायबर्स आहेत. ठीक आहे. आणि लास्ट पॉइंट येतो इथं, कंडेन्सेशन of fibers. Now this forms first your chromatin, आणि तिथून पुढे तयार होतो क्रोमॅटिड, आणि तिथून पुढे तयार होतो क्रोमोझोम. झालं पॅकेजिंग ऑफ डीएनए. कळालं. हो सर. हो सर. ओके. सो दिस इज हाऊ यू नीड टू राईट द आन्सर. एवढं सगळं लिहिला. ठीक आहे. आता यात चुकवायचं कुठं नाही, मार्क कुठं घाल जातात म्हणजे तुमचे, इथं. ही नावं कधी दुसरायची नाहीत. न्यूक्लियोसोम कोर म्हणजे काय, तो ऑक्टॅमर आहे, त्यात कुठले न्यूक्लियोसोम्स आहेत, H1चं काम काय आहे, हे 200 बेस पेअर लक्षात ठेवायचे. न्यूक्लियोसोम म्हणजे काय लक्षात ठेवायचं, आणि हे एक फालतू डायग्राम काढायचे. वरचे एक 3-4 पॉईंट रायटिंग मधले, आणि डायग्राम काढायची, त्यात दाखवायचा न्यूक्लियोसोम कोर कुठला, न्यूक्लियोसोम कुठला, H1 कुठला. आणि तुम्हाला जर ऍडिशनल एखादा लेवल पाहायला असेल, तर जो डीएनए
दोन न्यूक्लियोसोमच्या मध्ये असतो. म्हणजे हा जो डीएनए आहे हा सगळा, ठीक आहे, तर ह्याला म्हटला जातो लिंकर डीएनए. जर तुम्हाला एखादा लेबल वाढायचा असेल तर कसं काय म्हणतात माहिती का, पेपर चेक करताना आहे ना बोर्डचे, ते सांगितलेलं असं आम्हाला की बाबा डायग्राम मध्ये 4 लेबल पाहिजे, म्हणजे तुम्ही 2 मार्क देऊ शकता. एक लेबल झाला H1चा हिस्टोनचा, एक कोरचा झाला, एक न्यूक्लियोसोम झाला, अजून एक लेबल पाहिजे तर द्या इथं तुम्ही लिंकर डीएनए म्हणून. ठीक आहे, हो सर. हो सर. समजलं इथंपर्यंत? आजचा पॉइंट हो कळाला सर. काय होतं सगळं हा? ठीक आहे. सो परत एकदा सांगतो, वाचा, ठीक आहे, आणि ज्यावेळी तुम्हाला डाऊट येईल त्यावेळी मला 100% विचारा. आता कधी विचारणार मला तुम्ही? आता पुढच्या लेक्चरला, माझं जेव्हा लेक्चर असेल, उद्या नाहीच आहे मला, ज्यावेळी लेक्चर असेल ना त्यावेळी मला आवर्जून ह्या एक्सपेरिमेंट बद्दल काही क्वेश्चन्स डाऊट असतील तर ते क्लिअर करून घ्या. ठीक आहे, हो सर, नक्की. हो सर. तर तुमच्या सिलेबस मधला सगळ्यात अवघड चॅप्टर आहे. ठीक आहे, हा एक चॅप्टर आहे आणि अजून एक